मित्रो, कुंडल येथे क्रांती अग्रणी डी बापू लाड यांच्या स्मारकाशेजारी प्रति सरकारचं नेतृत्व करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचंही भव्य अशा प्रकारचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे। त्यांच्या डोक्यावरती गांधी टोपी आहे, कारण नाना पाटील म्हणायचे की मी येड्याचा रेडा, आणि ज्ञानेश्वरांनी जसा येड्याच्या तोंडून रेद वदवला तसा महात्मा गांधींनी माझ्या तोंडून स्वातंत्र्याचा वेध वदवला। तेव्हा ती गांधी टोपी परिधान केलेली आहे, घोंगडी त्यांच्या खांद्यावरची आहे। आणि ह्या पुतळा परिसरामध्ये देखील तुम्ही बघाल, डाव्या बाजूला उद्यान विकसित करण्यात आलेलं आहे, उजव्या बाजूलाही अशाच प्रकारचं उद्यान विकसित करण्यात आलेलं आहे। आणि पाठीमागच्या बाजूला, पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला ही स्मारकाची इमारत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी हे जे स्मारक आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं, या स्मारकाच्या उद्घाटन समारंभाची कोनशिला या ठिकाणी आहे। शरद पवार, आर पाटील, डॉक्टर पतंगराव कदम, जयंतराव पाटील, क्रांती अग्रणी डी बापू लाड, जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण या सगळ्या नामवंतांच्या हस्ते याचं उद्घाटन झाल्याचं ह्या फलकावरून आपल्या लक्षात येतं। तेव्हा क्रांती अग्रणी डी बापू लाड आणि क्रांतिसिंह नाना पाटील या दोघांचं एकत्रित स्मारक या परिसरामध्ये कुंडल परिसरातील नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी अतिशय वेल केप्ट, ज्याला आपण म्हणू, असं अतिशय चांगल्या प्रकारचं स्मारक उभारलेलं आहे। आणि जिल्ह्याच्या आणि राज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं प्रेरणास्थान म्हणून आपल्याला या दोन्ही स्मारकांच्याकडे पाहावं लागेल। आपण परत एकदा बाहेर आल्यानंतर आपल्याला पाठीमागणं दिसतंय क्रांतिसिंह नाना पाटील यांचा हा अतिशय भव्य अशा प्रकारचा पुतळा आहे, तो पूर्णाकृती आहे। आणि परिसरामध्ये बगीचा आणि रम्यता हे वैशिष्ट्य पाळल्यामुळे कुंडलमध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहास घडवणारे दोन महत्त्वाचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांती अग्रणी डी बापू लाड यांची स्मारक हे सांगली जिल्ह्यातच नव्हे तर आपल्या राज्याचं महत्त्वाचं संचित आहे असं म्हणावं लागेल।